नमस्कार मित्रहो, काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. रमेशची बदली एका लहानशा गावात झाली होती. रमेश आपल्या कुटुंबासह तेथील सरकारी क्वार्टरमध्ये राहायला आला होता. सुमन रमेशची पत्नी, सुजाता व माधवी या दोन रमेशच्या मुली. सुजाता 5 वर्षाची तर माधवी 4 वर्षाची होती. क्वार्टरच्या आजूबाजूला पुष्कळ झाडे होती. शिवाय खेडेगाव असल्याने वळणावळणाचा रस्ता, चढ-उतर आणि थंडगार हवा होती. सुमन रोज सायंकाळी आपल्या मुलीसह बाहेर फिरायला जायची. दुपारी अंगणात मुलींना घेऊन बसायची. रोज सायंकाळी बाहेर फिरायला जाताना तिला वाटायचं कोणीतरी तिच्यासोबत आणखी येत आहे किंवा तिला लपून बघत आहे. असेच एका दुपारी सुमन आपल्या मुलीसह अंगणात बसली होती. झाडाच्या पाठीमागून एक 5-6 वर्षाची मुलगी लपून तिला बघत होती. सुमनने तिला आपल्याजवळ हाताने इशारा करून बोलवले, पण ती मुलगी पळून गेली. सुमनला वाटले असेल जवळपास राहणारी. परत दुसऱ्या दिवशी ती मुलगी त्याच जागी उभी होती. सुमनने तिला परत बोलवले. ती मुलगी आज सुमनजवळ आली. सुमनने तिचे नाव विचारले असता तिने आपले नाव नेहा असे सांगितले आणि जवळच राहत असल्याची ती म्हटली. आता हळूहळू ती माधवी व सुजातासोबत रोज त्यांच्या घरी खेळायला येऊ लागली. ती सकाळीच 8-10ला यायची व रात्री 7-8ला परत जायची. नेहाने जरी सांगितले होते ती जवळ राहते, पण सुमनने कधी जाणून घेतले नाही ती कुठे राहते, तिचे घर कुठे आहे. आणि एक विचित्र गोष्ट म्हणजे नेहाला किती उशीर झाला तरी तिला शोधत कोणी येत नव्हते. सुमन आपल्या मुलींसोबत नेहाला पण जीव लावायची, जेवू घालायची आणि नेहाचा सुद्धा लाड करायची. नेहा सुमनला काकू न म्हणता आई म्हणायची. आता नेहाची यायची वेळ चुकली तर सुमन व मुलींना करमत नसे. आज 2 दिवस झाले होते नेहा आली नव्हती, म्हणून एका सायंकाळी सुमन माधवी व सुजाताला घेऊन नेहाला बघायला गेली. नेहाने जे ठिकाण सांगितले होते त्या ठिकाणी कोणीच राहत नव्हते. घराला कुलूप लागले होते. सुमनने आजूबाजूला चौकशी केली असता एका शेजाऱ्याने सांगितले, 2-3 वर्षापासून ते घर बंदच आहे. पण नेहाचे नाव ऐकून ती बाई जरा घाबरलीच. नेहामध्ये घाबरण्यासारखं काय आहे? ती पुढे सांगू लागली. 2-3 वर्षाआधी त्या घरामध्ये एक कुटुंब राहत होते. आपल्या एकुलत्या एक मुलीसह म्हणजेच नेहासह. एका सायंकाळी नेहा आपल्या आईसोबत बाजारात जात होती. नेहा आईचा हात सोडून समोर समोर पळत होती. एवढ्यातच समोरून येणाऱ्या भरधाव कारने नेहाला उडवले व त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचे आईवडील हे घर सोडून दुसऱ्या गावी निघून गेले. परंतु नेहाचा आत्मा आईसाठी भटकत होता. लहानग्या नेहाला आपण मेलो हे समजले सुद्धा नाही. नेहा पुष्कळ लोकांना दिसली होती. नेहाचा आत्मा भटकत असल्याचे तिच्या आईवडिलांना कोणीतरी सांगितले होते. तिच्या मुक्तीसाठी नेहाचे आईवडील 3-4 दिवस आधी आले होते. शिवाय त्या घरातील नेहाच्या आठवणी, तिचे कपडे, खेळणे जाळून परत गेले होते. नेहाला आता मुक्ती मिळाली होती. नेहा सुमनमध्ये आपली आई तर शोधत नसेल ना? हे सर्व ऐकून सुमन आपले डोळे पुसत परत निघाली. तोच तिला मागून आवाज ऐकू आला. सुमनने मागे वळून बघितले असता नेहा दारात उभी होती, हात हलवत आणि चेहऱ्यावर मंद हसू होता. मित्रहो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.